दिवसाची सुरुवात येशूबरोबर. काल आपण प्रार्थनेविषयी ऐकलं, प्रार्थनेविषयी आपण विचार केला. प्रार्थना देव ऐकतो. आपण प्रार्थना करतो आणि प्रार्थनाच आपल्याला देते असं बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं. परंतु हे देव देतो, देव मुख्य आहे. आजकाल बरेच देवाचे भक्त किंवा संत आणि अनेक लोक आपण ह्या ठिकाणी बऱ्याच वेळेस या जगामध्ये आपण बघतो. हळूहळू लोक त्यांनाच देव मानायला लागलेत आणि ते सुद्धा स्वतःला देव मानायला लागले. देव एकच आहे आणि त्यांनाच प्रथम आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मग प्रार्थना केली पाहिजे. कारण देव हे सर्व काही ऐकतो. देव देणारा देवच आहे. येशूने म्हटलं आहे की देवावर विश्वास ठेवा. बघा, विश्वासावर विश्वास ठेवू नका असं नाही सांगितलं, देवावर विश्वास ठेवा. कारण नुसता विश्वास असून उपयोग नाही, तर देवावरचा विश्वास हा महत्त्वाचा आहे. आपण बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की येशूने म्हटलं आहे की विश्वास धरा आणि ह्या डोंगराला इकडं उपटून तिकडं जा असं जरी सांगितलं तरी तो ऐकेल. परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की खरोखर असं झालं तर ती सुंदर नदी आहे ती मी उपटून इकडं आणली तर माझ्या घराजवळ, बऱ्याच वेळेस असं वाटतं. परंतु देव शब्दशः अशा डोंगर हलवणार नाही. परंतु तो आपल्या जीवनातील काळजीचे डोंगर आहेत, भीतीचे डोंगर आहेत, पापाचे डोंगर आहेत, संकटाचे डोंगर आहे, ते तो हलवतो. ज्यावेळेस आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो, अगोदर देवावर विश्वास ठेवा आणि मग प्रार्थना करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क ऋषुवर्तमान याचा 11वा अध्याय 24वा वचन. गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 11 and verse 24. याच तो मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.